कॉमेडियन कुणाल कामरा विधानभवनात हजर. संविधान लिहिलेले टी-शर्ट घालून सुनावणीला उपस्थित, पण एका कारणामुळे सुनावणी लांबणीवर. नमस्कार, तुम्ही पाहत आहात OnePlus मराठी. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा मुंबईच्या विधानभवनात दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त गाण्यामुळे कुणाल कामरा विरुद्ध हक्कभंग समितीसमोर तक्रार दाखल करण्यात आली होती. यात सुनावणीसाठी कुणाल कामरा हजर झाला होता. मात्र एक विशेष कारणामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. नेमका काय प्रकार घडला, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. कुणाल कामरा विधानभवनात दाखल झाला तेव्हा त्याचे टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या टी-शर्टवर संविधान असे लिहिले होते. संविधान देशासाठी महत्त्वाचे आहे असा संदेश त्याने याद्वारे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या या पेहरावावर समिती सदस्य प्रसाद लाड यांनी टीका करत म्हटले की संविधानाचा टी-शर्ट घालण्यापेक्षा संविधानाचे पुस्तक वाचले तर जास्त फायदा होईल. सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही कारण मूळ तक्रारदार आमदार प्रवीण दरेकर एका महत्त्वाच्या दौऱ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. कायद्याच्या नियमानुसार तक्रारदाराची उलट तपासणी झाल्याशिवाय आरोपीची साक्ष नोंदवता येत नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणी 10 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. हक्कभंग समितीने कुणाल कामराला स्पष्ट आदेश दिले आहेत की विधिमंडळाचे सर्व कामकाज मराठीतून चालते. त्यामुळे पुढच्या सुनावणीला येताना मराठी समजणारा आणि मराठीत पत्रव्यवहार करू शकणारा वकील सोबत घेऊन यावे. कुणाल कामरासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. सुषमा अंधारे यांनी सांगितले की कुणाल कामराने ज्या स्टुडिओत कविता गायली होती तिथे तोडफोड झाली होती. आज तक्रारदार हजर नसल्यामुळे केवळ हजेरी लावून कामरा बाहेर पडला. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक झाला होता आणि कारवाईची मागणी करण्यासाठी आला होता. आता 10 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कुणाल कामरा आपली बाजू कशी मांडतो आणि हक्कभंग समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय घडामोडींच्या अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा OnePlus मराठी.